नमस्कार मंडळी, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुमचं. बऱ्याच दिवसांनी वर्ल्ड कप नंतर पहिलाच व्हिडिओ बनवतो आहे. IPL आज स्टार्ट झाली. काय नव्हतंच तसं काय, यांची सिरीज एक झाली साऊथ आफ्रिका न्यूझीलंडची, जी न्यूझीलंडने जिंकली. कारण दोघांच्या टीममध्ये सगळे नवीन प्लेयर होते, तर एवढं काही खास नव्हतं म्हणून नाही केला व्हिडिओ. तर आता IPL सुरू झाली, आजपासून करूया. तर अपेक्षा आहे तुम्ही सर्व मित्रमंडळी ठीक असाल. आज पहिली मॅच होती गेल्या वेळची चॅम्पियन रॉयल चॅलेंजर बँगलोर वर्सेस हैदराबाद, सनराईज हैदराबाद. सनराईजचा कॅप्टन पॅट कमिन्स इंजुरीमुळे आज खेळला नाही. माहिती नाही अजून पुढच्या किती मॅच नसणार आहे तो. तर ईशान किशननी कॅप्टनशिप केली, पण एवढा त्याच्या कॅप्टनशिपमध्ये दम नाही दिसला. पण त्यांनी झारखंडला जी इंडियाची T20 एक डोमेस्टिक स्पर्धा होते मुस्ताक अली, त्याच्यामध्ये चॅम्पियन्स केलं होतं त्यांनी. तोच कॅप्टन होता झारखंडचा. पण आज थोडी वाटली नाही एवढी कॅप्टनशिप त्याची खास. पण कॅप्टन्स इनिंग्स मात्र त्यांनी खेळली. कारण सनराईजचे हैदराबादचे 3 विकेट मला वाटतं 30-35 रनाच्या आतच गेले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी 38 बॉलमध्ये 81 केले, आय थिंक 80 केले, 8456. तर सुपर इनिंग होती ती. तो जर अजून एंडपर्यंत खेळला असता तर अजून 30 रन, कमीत कमी 25-20 रन तर अजून जास्त झाले असते. पण तरीसुद्धा खूप चांगला खेळला. त्याची आणि क्लासनची पार्टनरशिप खूप मस्त होती. आणि त्याच्यानंतर अंकित वर्मा, सध्या वर्मा आणि शर्मा इंडियामध्ये खूप वरती आहेत. तिलक वर्मानंतर अंकित वर्मा आज काय इनिंग खेळला यार तो, सुपर. 43 केले 18 बॉल्समध्ये, 3-4 आणि 4 सिक्सेस. गेल्या IPLला पण खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आज पण खूप चांगला खेळला. त्याच्यामुळे ते लोक 200पर्यंत येऊ शकले. नाहीतर त्यांचे विकेट मग नंतर पटापट गेले हिची पार्टनरशिप सोडली तर. खूप छान इनिंग होती त्याची. आणि एक नवीन प्लेयर दिसला, सलील अरोरा. 6 बॉलच खेळला तो आणि 9 रन्स केले, 1 6 मारले. पण मी त्याची बॅटिंग बघितली ना, मला वाटतं दम आहे. येणाऱ्या सीझनमध्ये बघायला पाहिजे. मला वाटतं खूप चांगला इम्पॅक्ट टाकेल. त्याची जी बॅटिंगची जी काय बोलतात त्याला अप्रोच होता किंवा जी स्टाईल होती खेळण्याची, तर चांगले म्हणजे क्लिअर होतं. असं काय बोलतात त्याला, पहिलीच मॅच आहे तरीसुद्धा असा मिस झाला बॉल किंवा कटच लागते असं. तर जे काय 6-5 बॉल मला वाटतं पुढची त्याला जे इनिंग मिळेल ना, त्याच्यात तो चांगला खेळेल. चांगला प्लेअर वाटतं आहे. तर क्लासन पण नको त्या वेळेला आऊट झाला. त्यांनी याच्याबरोबर चांगली पार्टनरशिप झाली होती. क्लासन पण खेळला असता तर यांचा स्कोअर नक्कीच 220पर्यंत गेला असता. आणि काय माहिती तेव्हा पण चेस झाले असते कदाचित, पण थोडं अजून मॅच टफ झाली होती. आणि या लोकांची फिल्डिंग लूज आणि बॉलिंग सगळ्यात वीक दिसते. या IPLमध्ये सर्वात जर वीक बॉलिंग कोणाची असेल तर सनराईज हैदराबादची दिसते. बॉलरच नाही कोणत्यांनी घेतले आहेत. कोण पॅट कमिन्स इंजुर्ड आहे बाबा, त्याच्याशिवाय बॉलर कोण आहे ना, स्पिनर आहे ना फास्टर आहे. तर कसं काय त्यांचं पुढे होणार देवालाच माहिती. काय फक्त बॅटिंगच्या याच्यावर जिंकणार आहे. ट्रॅव्हल्स हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, क्लासन हे लोक रन्स करणार 200+, 250+, तेव्हा जिंकणार वाटतं. कारण बॉलर हर्षल, तो पटेल, नवीन 2-3 बॉलर आहेत. तर काय दम नाही वाटत. जो एक इंग्लंडचा बॉलर घेतला पेन, 3 विकेट घेतली, पण रन पण खूप दिले त्यांनी. आणि चेस केलं या लोकांनी, सुपरली चेस केला RCBने. 15 overs .5 म्हणजे 15 ओव्हर 4 बॉलात चेस केला. खतरनाक खेळले, खतरनाक. ओपनिंगच त्यांची जबरदस्त झाली. ओपनिंग नाही, सॉरी, 1 डाऊन पडिक्कल आणि विराट कोहलीची. सॉल्ट 2-3 चांगलेच मारले शॉट त्यांनी, चौके. वाटलं आज हा वर्ल्ड कपमध्ये एवढा फॉर्म नाही दाखवू शकला, पण आज दाखवेल. पण आऊट झाला लगेच दुसऱ्या ओव्हरमध्येच. पण त्याच्यानंतर पडिक्कल जो आला आणि त्यांनी जो डोमेस्टिकचा फॉर्म कंटिन्यू केला, हो. आणि ते शॉट पण एवढे एलिगन्स होते ना, नुसतं
टायमिंग होते त्यांनी तसं पुश केला आणि असं वाटतं की आपल्याला जस्ट पुश केलं आहे, पण तो 6ला गेले त्याची बॉल. मस्तच इनिंग केला तो पण. 61 केले 26 बॉलमध्ये. आणि किंग विराट कोहली, अरे बापरे, इतक्या दिवसांनी मॅच खेळायची आणि त्याच्यात पण एवढा म्हणजे चांगलं इम्पॅक्ट विराट कोहलीच करू शकतो बाबा. आता कुठे काय, तो वर्ल्ड कप जेव्हा तो रिटायर झाला त्याच्यानंतर काय खेळला आहे तो, काहीच नाही. आणि आता डायरेक्ट खेळतो आहे. किंवा गेल्या वर्षी IPLच्या नंतर मध्ये काहीच खेळलं नाही. तर 69 रन्स केले 38 बॉलमध्ये, नॉट आऊट. एक चान्स मिळाला त्याला क्लासने दिला, पण तेव्हा पण तो काहीतरी 30+ करून झालेला. पण मस्त खेळला कोहली पण, म्हणजे मस्त. खास करून ह्याच्यामध्ये बोलतो की एवढं आउट ऑफ म्हणजे काय बोलतात, क्रिकेटपासून दूर असून पण आणि बहुतेक तो इंडियामध्ये नसतो, पण येऊन ते खेळणं आणि एवढं चांगली इनिंग्स बिल्ड करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. रजत पाटीदार खतरनाक केलं रे कॅप्टन. 31 रन्स केले पण 12 बॉल्समध्ये. 3 6 2 4. बाकी काय राहतं मग, याच तिघांचे रन्स होते, विराट कोहली, पाटीदार आणि रजत. तर इझिली जिंकले बाबा. RCB चेस केले 200 रन्स. उद्या MIची मॅच आहे, बघूया, मजा येईल उद्या पण जरा मस्त कम्पॅटिटिव्ह मॅच झाले पाहिजे. लास्ट ओव्हरपर्यंत, सुपर ओव्हरपर्यंत, किंवा कोण जिंकते असं वन साईड नाही झालं पाहिजे. मस्त टफ मॅच झाले पाहिजे सर्वच. पण कुठल्या टीमकडे बॉलर्स चांगले नाहीत, तर त्या टीमला तर आज जसं सनरायचं होतं तसंच होईल. पण तरीसुद्धा मस्त मजा आली. पहिलीच मॅच वन साईडेड झाली, पण व्हायला नाही पाहिजे होती, कारण 200 स्कोअर तसं काय एवढं इझी पण चेस व्हायला नाही पाहिजे. पण पिच पण तसंच होतं, नुसतं बॉलरला तडीच पडत होती, ना स्पिनर चालत होते ना फास्टर. तरी त्याच्यात फर्स्ट इनिंगमध्ये डफीने चांगली बॉलिंग टाकली. डफीने पण टाकली, भुवनेश्वरने पण चांगली. भुवनेश्वरला विकेट नाही मिळाले, पण बॉलिंग चांगली टाकली. डफीने तर डेब्यू करतानाच IPLमध्येच 3 का 4 विकेट घेतला. मॅन ऑफ द मॅच तोच होता. तर गुड परफॉर्मन्स डफी. तर अशा प्रकारे IPLची पहिली मॅच संपली आहे. उद्या पुन्हा आपण भेटूया. उद्या बहुतेक 2 मॅच असतील, कदाचित संडे आहे ना, बघू. आणि आपण आपलं रिव्ह्यू देऊया, त्याच्यावर बोलूया मस्तपैकी. आणि तुमचे जर काय कमेंट्स असतील, काय सूचना असतील, किंवा काय माझं चुकलं असेल, तुम्हाला सुचवायचं असेल, तर नक्की कमेंट्सद्वारे सुचवा. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय.